प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आज आपण जास्त टाइमपास नाही करणार. आज आपल्याला पटपट लेक्चर घ्यायचं आहे, कारण की का जे आहे हा जो चॅप्टर आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हा बहुत लंबा जाणार आहे आणि त्याचे 3-4 पार्ट बनू शकते. पार्ट जास्त पण बनू शकते आणि कमी तर नाही बनणार. ठीक आहे, म्हणून आपल्याला जेवढं पटपट घ्यायचं आहे जेवढं कमी टाईममध्ये. ठीक आहे. हे 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 जे आहे हे नाही घेणार आहे, म्हणजे हे एक्सप्लेन नाही करते, खालचं राहायचं डायरेक्ट मी एक्सप्लेन करण्यात आलं. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका, कारण की हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. इंट्रोडक्शन. डिअर फ्रेंड्स इन 11 चल ठीक आहे, याची गरज नाही. वी हॅव स्टडीड दॅट मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर. आपण अभ्यास केला की मॅनेजमेंट जे आहे ते प्रत्येक जागेवर आहे. ठीक आहे. इन एव्हरी टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन अँड इवन इन सोशल लाईफ. हे बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, प्रत्येक जागेवर आहे. ते बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये बी आहे, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आहे आणि सोशल लाईफमध्ये, म्हणजे प्रत्येक जागेवर आहे. सोशल लाईफमध्ये म्हणजे बी तुम्ही जेवण केलं, चालले गेले, याच्यासाठी बी मॅनेजमेंट लागते की हा पाहिजे तुम्हाला जेवण तर बनवाच लागेल ना. मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. मॅनेजमेंट याच्यासाठी बी मॅनेजमेंट लागते. मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन अचीवमेंट ऑफ गोल. मॅनेजमेंट आहे जे मेन की आहे सक्सेससाठी, कशाच्या गोल अचीव करायचं, जे तुम्ही टार्गेट सेट केलं ते अचीव करण्यासाठी. मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द रिक्वायर्ड सोर्सेस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंट जे आहे ते बहुत इम्पॉर्टंट सोर्स आहे बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी. जसे मशीन्स आहे, मटेरियल आहे आणि मनी आहे, पैसा आहे, याच्यासारखंच मॅनेजमेंट पण आहे. कारण की मशीन्स, मटेरियल आणि मनी हे तर लागते, पण मॅनेजमेंट पण आलं पाहिजे. फॉर इस्टॅब्लिशिंग काय होतं, फॉर इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल अदर सोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन वन नीड्स टू नो अबाउट मॅनेजमेंट. आता हे जे मशीन्स आहे, मटेरियल, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन, ताळमेळ आणण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट पण लागणार. थिंकर्स हॅव इंट्रोड्यूस डिफरंट मॅनेजमेंट थिअरीज ॲज पर देअर फील्ड ऑब्झर्वेशन. आता प्रत्येकाची फील्ड ऑब्झर्वेशन अलग राहते. आता मग त्यांनी प्रत्येकाने अलग अलग जे आहे मॅनेजमेंटची थिअरीज बनवून ठेवल्या, विच गिव्ह रिझल्ट इन सेम डायरेक्शन. आणि प्रत्येकाचं रिझल्ट जे आहे ते सेम डायरेक्शनने येते. ठीक आहे. बट इट्स यूज इज व्हॅरिंग म्हणजे बदलत्या. ठीक आहे. हे जे प्रत्येक ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन बदलते, सिच्युएशन टू सिच्युएशन बदलते आणि पर्सन टू पर्सन बदलते. ठीक आहे. हे असं फिक्स थिअरी असं कंपल्सरी नाही. इन ब्रीफ, थोडक्यात म्हणलं तर मॅनेजमेंट सेट द स्ट्रॅटेजिक गोल्स इन अकॉर्डन्स विथ द विजन मिशन ऑफ द ऑर्गनायझेशन अँड मेक डिसिजन ऑन हाऊ द ओव्हरऑल ऑर्गनायझेशन विल ऑपरेट. मॅनेजमेंट जे आहे ते आपलं गोल सेट करून ठेवते, टार्गेट सेट करून ठेवते आणि त्याच्यावर एक स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्लॅन बनवते विथ द विजन मिशन म्हणजे डोळे बंद करा, तुम्हाला जे टार्गेट दिसत आहे असं मिशन. ठीक आहे. ऑफ द ऑर्गनायझेशन अँड मेक्स डिसिजन ऑन हाऊ द ओव्हरऑल ऑर्गनायझेशन विल ऑपरेट. आणि मग डिसिजन बनवते की हां, आता एवढं सगळं आपण ना मिशन बनवलं, तर आता पूर्ण ओव्हरऑल ऑर्गनायझेशन ऑपरेट कसं करणार. मॅनेजमेंट इज ऑफन इन्क्लुडेड ॲज अ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. मॅनेजमेंट जे आहे फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये बी इन्क्लुडेड आहे. इट हार्मोनायझेसेस ऑल फंक्शन्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हार्मोनायझेसेस म्हणजे एकसोबत, हे जे सगळ्या बिझनेस फंक्शनला एकसोबत आणते. सच ॲज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. हे सगळे बिझनेस फंक्शनला एकसोबत आणते, विच आर टर्म्ड ॲज फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. म्हणून याला फंक्शन ऑफ मॅनेजमेंट असे टर्म दिले गेले आहे. टर्म म्हणजे टर्म. 1.2 मीनिंग अँड डेफिनेशन. ठीक आहे. व्हाईल अचिव्हिंग गोल ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ॲन ऑर्गनायझेशन. आता तुम्हाला गोल अचीव करताना इंडिव्हिज्युअल असो, स्वतःचा असो का ऑर्गनायझेशनचा गोल असो, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू यूज डिफरंट सिस्टम और टेक्निक्स. हे नेहमी इम्पॉर्टंट राहिलं आहे की यूज अलग डिफरंट सिस्टीम आहे आणि टेक्निक्स आहे, अलग टेक्निक यूज करायचा. सम ऑफ दीज टेक्निक्स आर ॲक्सेप्टेड युनिव्हर्सली. आणि याच्यातून काही टेक्निक जे आहे ते युनिव्हर्सली वर्ल्ड वाईड जे आहे, म्हणजे पूर्ण जगात जे आहे वापरल्या जाते, ॲक्सेप्टेड केल्या जाते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज प्रिन्सिपल. म्हणून त्यांना सिद्धांत म्हटलं गेलं आहे. इट प्रोव्हाइड्स गाईडलाईन टू मॅनेजर टू कंडक्ट ऑल ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीज ऑन स्पेसिफिक बेसिस. आणि यांनी गाईडलाईन्स दिल्या आहे. गाईडलाईन्स म्हणजे याच्या अंतर्गत काम करा. टू मॅनेजरला टू कंडक्ट ऑल ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीज, की सगळ्या ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीजला स्पेसिफिक बेसिस, काही बेसिसवरच, स्पेसिफिक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल बेसिस. ठीक आहे. इट हेल्प द मॅनेजर, हे मॅनेजरची मदत करते टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन्स अँड टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल. ठीक आहे. हे जे मॅनेजरची मदत करते याच्यासाठी, इफेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी, म्हणजे हां बराबर अचूक डिसिजन घेण्यासाठी. कारण
ऑर्गनायझेशनलचा गोल आहे, कंपनीचा जो गोल आहे, टार्गेट आहे, तो अचीव करण्यासाठी. प्रिन्सिपल इज डिफाईन्ड ॲज ए फंडामेंटल ट्रूथ और प्रोपोजिशन दॅट सर्व ॲज द फाउंडेशन फॉर ए कोट आहे, ठीक आहे, याची गरज नाही आपल्याला. इन सिम्पल वर्ड, आता साध्या शब्दात म्हणू तर टेक्निक्स और सिस्टम विच गिव्ह वन डायरेक्शनल रिझल्ट आर कॉल्ड एज प्रिन्सिपल. टेक्निक आणि सिस्टम पद्धती जे आहे ते अलग अलग असून पण जे एकाच डायरेक्शनकडे जाते, ठीक आहे, सिस्टम, त्याला सिद्धांत मानले गेले. जसा एक रोड आहे, एक रोड आहे, एक रोड आहे, असे एका डायरेक्शन, एका जागेवर पोहोचण्यासाठी 3-4 रोड असते, पण त्या रोडवर जे पोहोचते त्याला म्हणते सिद्धांत. दिस प्रिन्सिपल आर युनिव्हर्सल अँड ॲप्लिकेबल एव्हरीवेअर. आणि हे जे सिद्धांत आहे, जे बुकमध्ये आता लिहून आहे, हे सिद्धांत जे आहे ते युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे, म्हणजे प्रत्येक जागेवर चालते, ठीक आहे. ड्यू टू द बेसिस ऑफ प्रिन्सिपल, मॅनेजर्स नीड नॉट टू वर्क ऑन ट्रायल अँड एरर बेसिस. आता प्रिन्सिपल्सचे जे म्हणजे सिद्धांत आहे, ठीक आहे, बेसिस, ड्यू टू बेसिस ऑफ सिद्धांतच्या बेसिसवर मॅनेजर नीड नॉट टू वर्क ऑन ट्रायल अँड एरर बेसिस. मॅनेजमेंट जे आहे ट्रायल अँड एरर बेसिसच्या याच्यावर काम नाही करायला लागत. ट्रायल अँड एरर बेसिस म्हणजे हां ठीक आहे, कोणती गोष्ट चुकत आहे ती गोष्ट बराबर होईपर्यंत त्याचा प्रयत्न करणं, आणि जोपर्यंत प्रयत्न नाही बराबर नाही होत तोपर्यंत ते करत राहणार, त्याला एरर बेसिस म्हणते, ट्रायल अँड एरर बेसिस. फॉर एक्झाम्पल इन क्रिकेट और एनी अदर गेम आहे यार हे एक्झाम्पल, ठीक आहे. इन क्रिकेट और एनी अदर गेम टोटल प्ले इज डिझाईन अँड डिवायडेड बिटवीन द प्लेयर्स. पूर्ण गेम जे आहे ते प्लेयरच्या मधात डिवाईड केलं जाते की कोणाला कोणतं टास्क प्रॉपर जमते, ठीक आहे, टू देअर क्वालिटीज, त्यांच्या क्वालिटीज आणि त्याच्या क्षमतेनुसार. जसं की कोणता क्रिकेटचा गेम आहे की ठीक आहे, बॉलरला बॉलिंगच देईन, बॅट्समनला बॅटिंगच देईन, बॉलरला ओपनिंगसाठी तर नाही पाठवणार, ठीक आहे. इन टर्म्स ऑफ मॅनेजमेंटच्या टर्मने इट इज कॉल्ड ॲज अ डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे आता प्रत्येक व्यक्ती असते एका बिझनेसमध्ये की ठीक आहे, हां याला अकाउंटिंग जमते, याला अकाउंटिंग देणं, आणि याला मॅनेजमेंट जमते तर याला मॅनेजमेंट देईल, अशा प्रकारे. नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, ठीक आहे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचा स्वभाव, नेचर, लहान मोठा, ठीक आहे, आपण डायरेक्ट पॉईंटवर जाऊ, तालमेल टाईमपास नाही करत. द नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल इज गिवन बिलो. आता मॅनेजमेंटचे जे सिद्धांत आहे, ठीक आहे, ते खाली दाखवलेले आहे. सर ते युनिव्हर्सल ॲप्लिकेशन वर्ल्ड वाईड, हां ठीक आहे, जे ॲप्लिकेशन्स प्रत्येक जागेवर चालते. द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. ते पूर्ण युनिव्हर्सलमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. दॅट मीन्स दे कॅन बी अप्लायड टू ऑल टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स. याचा अर्थ ते प्रत्येक प्रकारच्या ऑर्गनायझेशन्समध्ये अप्लायबल आहे, ठीक आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड नेचर. आता त्यांचे साईज अँड नेचर नाही बघल्या जात, ठीक आहे. रिस्पेक्टिव्ह म्हणजे त्यांचे साईज अँड नेचर बघितलं जाईल, पण इरेस्पेक्टिव्ह म्हणजे त्यांचं साईज अँड नेचर नाही बघितलं जाणार, ठीक आहे. देअर रिझल्ट मे व्हॅरी अँड ॲप्लिकेशन मे बी मॉडिफाईड, बट दीज आर सुटेबल फॉर ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. याचे जे रिझल्ट आहे ते अलग असू शकतात, व्हेरी डिफरंट, अँड बदलते अँड ॲप्लिकेशन्स मे बी मॉडिफाईड, आणि जे पण ॲप्लिकेशन्स आहेत ते मॉडिफाईड असू शकतात, बदलू शकतात, बट दीज आर सुटेबल फॉर ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. पण हे जे आहे ते सुटेबल आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी, सूट करते प्रत्येक ऑर्गनायझेशनवर. सिमिलरली दे आर ॲप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. आता साध्या शब्दात म्हटलं जाऊ तर हे जे आहे युनिव्हर्सल ॲप्लिकेशन, हे जे प्रत्येक जागेवर ॲप्लिकेबल आहे, ऑल प्रकारच्या, सगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंटवर. जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स इन टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहे ते जनरल गाईडलाईन्स, साध्या काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात की कोणत्या पण ऑर्गनायझेशनची सिच्युएशन आहे ते टॅकल करण्यासाठी, वाईजली ॲज वेल ॲज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम्स, ठीक आहे, कोणती सिच्युएशन आली तर त्याला बरोबर हँडल करण्याचं आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं गाईडलाईन्स देते. दे आर नॉट रिजिड म्हणजे फिक्स्ड, ते फिक्स्ड नाही राहत. विच मॅनेजमेंट, काय फिक्स नाही राहत, प्रॉब्लेम्स, ठीक आहे. विच मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर टू बी अप्लाइड डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. आणि कोणते मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स देणार आहे तुम्हाला, ते सिच्युएशनवर डिपेंड आहे, ठीक आहे ना. साईज अँड नेचर ऑफ ऑर्गनायझेशन, की हां कोणती साईज आहे, कोणतं नेचर आहे, कोणतं ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, सिच्युएशन्सवर डिपेंड करत आहे. फॉर एक्झाम्पल नाही घेऊ, एक्झाम्पल घेऊन काही अर्थ नाही. प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. प्रिन्सिपल्स जे आहे ते कशाने फॉर्म केलं जाते, प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स करून. द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप ग्रॅज्युअली विथ थ्रू रिसर्च वर्क.
ते मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहे, सिद्धांत आहे, हे डेव्हलप कसे होते ग्रॅज्युअली विथ थ्रू रिसर्चवर. थोडे ग्रॅज्युअल म्हणजे थोडं प्रोग्रेस डेव्हलप कधी होते, रिसर्च केल्याने डेव्हलप होते. सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन म्हणजे एकदम प्रॉपर याच्यात ऑब्झर्वेशन, लक्षपूर्वक. अँड एक्सपेरिमेंट्स आर कंडक्टेड बिफोर डेव्हलपिंग देम. आणि एक्सपेरिमेंट्स केल्या जाते प्रत्येक गोष्टीला डेव्हलपमेंट करण्याच्या अगोदर. द रिझल्ट्स ऑफ सच एक्सपेरिमेंट्स हॅव बीन डेव्हलप्ड ॲज अ प्रिन्सिपल आफ्टर इट्स प्रॅक्टिस इन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, जे रिझल्ट आहे ते एक्सपेरिमेंटच्या नंतरच डेव्हलप केले गेले आहे ॲज अ प्रिन्सिपल आफ्टर इट्स प्रॅक्टिस अँड ऑर्गनायझेशन. प्रत्येक गोष्टी प्रॅक्टिस केल्या ऑर्गनायझेशनच्या नंतरच ते डेव्हलप केले गेले आहे. फ्लेक्सिबिलिटी, द फोर्थ पॉईंट आहे फ्लेक्सिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्सिबल इन नेचर. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहे ते नेचरमध्ये फ्लेक्सिबल आहे. ठीक आहे, इट मीन्स दे कॅन बी चेंज्ड. फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक, उतार चढाव काय पण फ्लेक्सिबल आहे. फ्लेक्सिबल म्हणजे तुमचे डोके तुमच्या पायाला लागते का. ठीक आहे, इट मीन्स दे फ्लेक्सिबल म्हणजे तसं नाही. फ्लेक्सिबल म्हणजे होते की हां कोणते बी कशी पण सिच्युएशन आली पटकन चेंज करता येते. इट मीन्स दे कॅन बी चेंज ऑर मॉडिफाईड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. याचा अर्थ ते जे आहे ते सिच्युएशनच्या अनुसार बदलवल्या किंवा मॉडिफाय केल्या जाते. मॅनेजर्स कॅन बी फ्लेक्सिबल विच इम्प्लिमेंटिंग प्रिन्सिपल्स टू सूट. मॅनेजर जे आहे कॅन बी फ्लेक्सिबल. मॅनेजरने फ्लेक्सिबल असलं पाहिजे वाईल इम्प्लिमेंटिंग प्रिन्सिपल्स टू सूट द रिक्वायरमेंट. प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करण्यात, प्रिन्सिपलचा रिअल लाईफमध्ये वापर करण्यासाठी जे सूट असले पाहिजे द रिक्वायरमेंट, गरजेनुसार. ठीक आहे, सूट असले पाहिजे. द बिझनेस सिच्युएशन्स, बिझनेसचे जे सिच्युएशन्स आहे, सिच्युएशन म्हणजे स्थिती, कीप ऑन चेंजिंग. बिझनेसची जी स्थिती आहे ते बदलत राहते. ठीक आहे, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कॅन बी ॲडजस्टेड ऑर मॉडिफाईड अँड कॅन बी यूज इन द ऑर्गनायझेशन अकॉर्डिंग टू इट्स नीड. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहे कॅन बी जे ॲडजस्टेड, ते ॲडजस्ट करू शकले आणि बदलवता आली पाहिजे अकॉर्डिंग टू सिच्युएशन आणि गरज. ऑर्गनायझेशनची सिच्युएशन आणि गरजच्या अनुसार ते बदलवता आले पाहिजे. बिहेवियरल ऑफ इन नेचरमध्ये बिहेवियर. ठीक आहे, मॅनेजमेंट इज ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट जे आहे ते ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल थ्रू ए ग्रुप. आता तुम्ही कोणता टार्गेट करत आहे, ठीक आहे, आता तुमच्याचपाशी त्याच्यासाठी टीम लागन. ठीक आहे, टीम पाहिजे, इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशनसाठी. आता मोठी ऑर्गनायझेशनसाठी तुमचा कोणता गोल आहे की हां फिजिक्सवाला, ठीक आहे, PWवाला, त्याच्यापाशी टीम होती. ठीक आहे, फिजिक्सवाल्याची टीम आहे ना, तर त्याच्यात टीम असली पाहिजे जर तुमचा कोणता टार्गेट असेल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डिझाईन टू इन्फ्लुअन्स ह्युमन बिंग्स. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल सिद्धांत आहे डिझाईन, ते कशासाठी डिझाईन केलं आहे, ह्युमन बिंग्सला इन्फ्लुअन्स करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी. दीज प्रिन्सिपल्स कंट्रोल ए ग्रुप ऑफ पर्सन्स. हे प्रिन्सिपल्स आहे, हे जे सिद्धांत आहे बिहेवियरल इन नेचर, कंट्रोल ए ग्रुप ऑफ पर्सन मनुष्यांचा एक ग्रुप कंट्रोल करते अँड डायरेक्ट देम टू अचीव द ऑब्जेक्टिव्स. आणि त्यांना सांगते की हां डायरेक्शन देऊन देते एक की हां तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्स इकडे, तुम्हाला ह्या डायरेक्शनने वर्क करायचं आहे. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, नाते, रिलेशनशिपवर इफेक्ट. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचे सिद्धांत आर द बेस फॉर टेकिंग डिसिजन. मॅनेजमेंटचे सिद्धांत जे आहेत ते डिसिजन टेकिंग देण्याचे बेस आहे. दे डिटरमाइन द कॉज ऑर रिझन. ते कॉज आणि रिझन जे आहे डिसाईड करते फॉर पर्टिक्युलर इफेक्ट. हां हे इफेक्ट आहे आणि हे कॉज आहे. ठीक आहे, आणि त्याचं रिझन डिटरमाइन करते. फॉर एक्झाम्पल घेऊन घेतो एक्झाम्पल, पेमेंट ऑफ गुड wages and incentive helps in increasing the output of workers, or making effective advertisement increases the sale of a product. म्हणजे गुड वेजेस पेमेंट केल्या जाते, गुड वेजेस अँड इन्सेंटिव्स हेल्प्स इन इन्क्रीजिंग द आउटपुट वाढवण्यासाठी जे आहे ते चांगल्याने लेबर्सला वेजेस दिल्या जाते ऑफ वर्कर्स, और मेकिंग इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट की ज्याच्या थ्रू इफेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट होणार, इन्क्रीज द सेल ऑफ प्रोडक्ट.
इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन जे आहे प्रॉपर वेनी इफेक्ट करत असेल तर मग इन्क्रीज होणार सेल ऑफ प्रोडक्टचं जे सेल आहे ते वाढणार. ठीक आहे. ऑल प्रिन्सिपल्स आर ऑल ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. सगळे प्रिन्सिपल जे आहे त्यांचे इम्पॉर्टन्स इक्वल आहे. कोणी प्रिन्सिपल मोठा नाही ना कोणी प्रिन्सिपल लहान नाही. शाळेचा नाही सिद्धांतची गोष्ट करताय. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. सगळे प्रिन्सिपल मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहे ते इक्वल इम्पॉर्टन्सचे आहे. दोज आर टू बी प्रॅक्टिस सिम्युल्टेनियसली टू गेट बेस्ट रिझल्ट इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट और प्रिडिफाईंड गोल्स. तुमचे जे पण गोल्स डिफाईंड आहेत त्याला अचीव करण्यासाठी त्याची प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्युअसली सिम्युल्टेनियसली करत राहावं लागते. सिम्युल्टेनियसली म्हणजे एकानंतर एक असं करत राहावं लागते. इफ एनी स्पेसिफिक प्रिन्सिपल आणि जर असा कोणता स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल म्हणजे असा फक्त एकच प्रिन्सिपल एकच सिद्धांत इज फोकस मोर कोणते तुम्ही एकच सिद्धांताकडे जास्त लक्ष दिलं अँड अदर्स आर नॉट फॉलोड विथ सेम फोकस आणि बाकी सिद्धांताकडे एवढं लक्ष नाही दिलं. ठीक आहे. देन इट अफेक्ट द वर्किंग ऑफ ऑर्गनायझेशन. कारण मग हे ऑर्गनायझेशन कंपनीच्या वर्किंगवर एफेक्ट करणार. कारण की एकच सिद्धांताकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं एकच गोष्टीकडे जास्त लक्ष दिला पण बाकीचे सिद्धांत जे आहेत तिथं मागं पडत आहे ना. तुमची कंपनी कुठंतरी मागं पडत आहे. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल ऑफ सोशल सायन्स. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहे हे सोशल सायन्सचे प्रिन्सिपल आहे. सोशल सायन्स काय आता सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञान. यार ग्लास पडला. ठीक आहे काय ना. द नेचर ऑफ प्रिन्सिपलचे जे नेचर आहे लहान मोठं ऑफ मॅनेजमेंट इज नॉट ॲब्सोल्यूट लाईक प्युअर सायन्स. हे प्युअर सायन्स बिलकुल नाही आहे. जसं बायोलॉजी केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे लिहूनच आहे एक्सेट्रा विथ सम मॉडिफिकेशन. काही बदलावाने अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट गरजेच्या अनुसार बदलावाने. ऑर्गनायझेशन नीड्स टू अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशनला गरज असते टू अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल अप्लाय करण्यात. ठीक आहे. गळा बसत आहे मग तुम्ही असं 1.4 सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल. हां ॲज वी हॅव डिस्कस्ड जशा आपण अगोदरच बोललो आहे. द नेचर ऑफ प्रिन्सिपलचं नेचर ऑफ मॅनेजमेंट. इट कॅन बी सेड दॅट मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर ॲप्लिकेबल एव्हरीवेअर. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल प्रत्येक जागेवर ॲप्लिकेबल प्रत्येक जागेवर वापरता येते. दे आर इन द फॉर्म ऑफ प्री डिटरमाइंड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम विच आर रिकरिंग. जे प्रॉब्लेम येत आहेत त्याच्या डबल रिकरिंग म्हणजे कंटिन्युअसली सायकलमध्ये येत आहे त्याचं प्री डिटरमाइंड सोल्युशन आहे त्याच्यापाशी. दे आर गायडिंग द मॅनेजर सो इट इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी मॅनेजर टू नो देम. ते मॅनेजरला गाईड करत आहे की प्रत्येक मॅनेजरसाठी इम्पॉर्टंट आहे की जे प्रॉब्लेम्स येत आहे त्यांच्यापाशी त्यांची नॉलेज असली पाहिजे. इन एव्हरी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन प्रत्येक प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑर इन ग्रुप ॲक्टिव्हिटी किंवा इन ग्रुप ॲक्टिव्हिटी तुमचा ग्रुप आहे. वन नीड्स टू अप्लाय प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू नेचर अँड साईज अँड रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. ग्रुप आहे तुम्ही ऑर्गनायझेशन आहे तुमची पण एकाला तरी प्रिन्सिपल्स मॅनेजमेंटचे अप्लाय करता आला पाहिजे अकॉर्डिंग टू नेचर की हां तुमचा नेचर साईज बिझनेसचा साईज कसा आहे रिक्वायरमेंट गरज किती ऑफ द ऑर्गनायझेशन. ठीक आहे. दीज प्रिन्सिपल आर टेस्टेड अँड प्रॅक्टिस वर्ल्ड वाईड फॉर मेनी इयर्स. आणि हे जे सिद्धांत आहे ते टेस्ट केल्या जाते वापरले जाते वर्षानुवर्ष खूप वर्षासाठी पूर्ण जगात. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी द सिग्निफिकन्स ऑर इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. हे खूप गरजेचं आहे कशासाठी सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंटच्या इम्पॉर्टन्ससाठी प्रिन्सिपल्सच्या विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फॅक्ट. हे खालचे फॅक्ट आहे यार आपण एवढं वरतं वाचलं. ठीक आहे. प्रोव्हाइड्स युजफुल इन्साईट टू मॅनेजर्स. युजफुल इन्साईट फॉर मॅनेजर्स. ठीक आहे. श्वास घेऊन घेऊ का एक मिनिट. द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हेल्प द मॅनेजर टू अंडरस्टँड द ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहे सिद्धांत आहे हेल्प द मॅनेजरची मदत करते टू अंडरस्टँड द ऑर्गनायझेशन समजून घेण्यासाठी. द स्टडी ऑफ द प्रिन्सिपल्स हेल्प्स टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ द सिच्युएशन्स अँड प्रॉब्लेम. आता जे सिद्धांताची स्टडी आहे ते मदत करते कशासाठी सिच्युएशन समजून घेण्यासाठी आणि प्रॉब्लेम्सला पण.
समजून घेण्यासाठी. इट फर्दर हेल्प्स द मॅनेजर टू फाइंड आउट द सोल्युशन टू द प्रॉब्लेम अँड हँडल सिच्युएशन. आणि हे मॅनेजरला मदत करते सोल्युशन आणि सोल्युशन्स शोधून घ्यायसाठी प्रॉब्लेम्समधलं, अँड प्रॉब्लेम हँडल कसं करायचं हे पण मॅनेजरला समजवले जाते. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर अन आउटकम ऑफ द एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस प्रोफेशनल पीपल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंटचे जे सिद्धांत आहे, आर अन आउटकम ऑफ द एक्सपिरियन्स. हे बहुत सारे एक्सपिरियन्स पीपलचे येणारे आउटकम आहे ऑफ व्हेरियस प्रोफेशनल पीपल. ठीक आहे. द यूज ऑफ दिस प्रिन्सिपल इज हेल्पिंग मॅनेजर अबाउट द मॅनर इन विच ही शुड ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन. हे जे प्रिन्सिपल्स आहे ते मॅनरला, मॅनेजरचीच मॅनर्स आहे. मॅनर्स म्हणजे म्हणते ना मम्मी, हां याच्यासोबत असं नाही राहिलं पाहिजे नाही, आणि याच्यासोबत असं राहिलं पाहिजे. ठीक आहे. ही शुड ॲक्ट इन डिफरंट सिच्युएशन. प्रत्येक सिच्युएशनमध्ये अलग बिहेव करत असते. ठीक आहे, त्याला मॅनर म्हणते. दिस टाईप ऑफ टाइमली गायडन्स रिड्युसेस द वेस्टेज ऑफ रिसोर्स. आणि अशा प्रकारचे जे गायडन्स आहे ते वेस्टेज पण रिड्यूस करते, कमी करते रिसोर्सेसची. अँड द गोल्स कॅन बी अचीव्ड इन ॲप्रोप्रिएट मॅनर. आणि जे गोल्स आहे ते टार्गेट आहे ते प्रॉपर ॲप्रोप्रिएटली मॅनरमध्ये अचीव करण्यात येते. ठीक आहे. हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता इफिशियंट म्हणजे इफिशियंट काय आहे? इफिशियंट म्हणजे अचिविंग द कार्यकुशलता. ठीक आहे. इफिशियंट म्हणजे कार्यकुशलता. इन एव्हरी प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये 2 टाईप्स ऑफ रिसोर्सेस आर यूज्ड. 2 प्रकारचे रिसोर्सेस यूज केले जातात. फिजिकल रिसोर्सेस ॲट ह्युमन रिसोर्सेस. फिजिकल रिसोर्सेस म्हणजे जे सामान आहे, मशीन्स आहे, पैसा आहे. ठीक आहे. अँड ह्युमन रिसोर्सेस. द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज टू मेक प्रॉपर बॅलन्स बिटवीन दीज रिसोर्सेस बाय पुटिंग देम टू ऑप्टिमम यूज अँड कंट्रोल ऑन वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. आता श्वास घेते. हां. मॅनेजमेंट चालवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर बॅलन्स आणायला लागेल. कशामध्ये? फिजिकल रिसोर्सेस, पैसा आणि ह्युमन. तुम्ही बस फक्त सामान घेऊन ठेवून द्या, मटेरियल, मशीन्स आणि पैसा. पण ते पैसा, मटेरियल चालवण्यासाठी, मशीन चालवण्यासाठी ह्युमन पॉवर, मॅन पॉवर तर लागणारच ना. आणि त्याच्या थ्रू काय होते? वेस्टेज कमी होते. ठीक आहे, रिसोर्सेसचं. व्हाईल मेंटेनिंग डिसिप्लिन अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट. आता हस्तखेळतं एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यासाठी, ठीक आहे, मॅनेजमेंट ऑलवेज युजेस टेक्निक्स अँड प्रिन्सिपल. मॅनेजमेंट जे आहे ते नेहमी टेक्निक्स वापरतात. ठीक आहे ना. टेक्निक अँड प्रिन्सिपल, सिद्धांत वापरतात. इट हेल्प्स इन इस्टॅब्लिशिंग कॉर्डियल रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज. हे जे आहे ते हेल्प करतात कॉर्डियल रिलेशनशिप. कॉर्डियल म्हणजे फ्रेंडशिप, फ्रेंडली रिलेशनशिप. कॉर्डियल म्हणजे फ्रेंडली रिलेशनशिप बिटवीन मॅनेजर अँड एम्प्लॉईजच्यामध्ये फ्रेंडली रिलेशनशिप ठेवण्यात हेल्प करते. विच इन्क्रीजेस द इफिशियन्सी लेवल ऑफ एम्प्लॉईज. त्याच्यामुळे एम्प्लॉईची जे कार्यकुशलता आहे, एम्प्लॉई जे आहे ते बेटर होत जातं याच्यामुळे आपल्या वर्कमध्ये. ठीक आहे. अँड ऑल्सो अफेक्ट्स द इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. आणि याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन पण अफेक्ट होते. कारण की आता एम्प्लॉईज बेटर वर्क करत आहे, तर ॲडमिनिस्ट्रेशनवर पण फरक पडणार. ॲडमिनिस्ट्रेशन पण प्रोडक्शन नाही, कारण ते सक्सेस होणार, ग्रोथ होणार ॲडमिनिस्ट्रेशनची. सायंटिफिक डिसिजन. आता सायंटिफिक डिसिजन, सोशल सायन्स इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सायंटिफिक डिसिजन मीन्स सिस्टमॅटिक और बॅलन्स डिसिजन. सायंटिफिक डिसिजन म्हणजे सिस्टमॅटिक आणि बॅलन्स डिसिजन, त्याला म्हणते सायंटिफिक डिसिजन. ठीक आहे. जॉग्रफी म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री टाईप नाही. प्रिन्सिपल्स ट्रेन द मॅनेजर्स टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन टॅक्टफुली, अदरवाईज द मॅनेजर हॅव टू वर्क ऑलवेज विथ ट्रायल अँड एरर मेथड. आता प्रिन्सिपल जे सिद्धांत आहे ते मॅनेजरला शिकवल्या जाते की कोणत्या पण कशा पण किचकट सिच्युएशन्स आहे, क्रिटिकल सिच्युएशन्स आहे, त्याच्यामध्ये हँडल कसं करायचं टॅक्टफुली. अदरवाईज नाही तर द मॅनेजर हॅव टू वर्क ऑलवेज विथ ट्रायल अँड एरर मेथड. म्हणजे मॅनेजर्सला जोपर्यंत तो शिकत नाही की हां सिच्युएशन कशा टॅक्टफुली हँडल नाही करून घेत, तोपर्यंत ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे जोपर्यंत ते गोष्ट बरोबर नाही होत जात तोपर्यंत कंटिन्युअस त्याच्यावर मेहनत करायची, त्याच्यावर ट्राय करायचं. ठीक आहे. विथ द यूज ऑफ व्हेरियस मॅनेजमेंट प्रिन्सिपल. आणि खूपशा अशा मॅनेजमेंट प्रिन्सिपलच्या सहाय्यानं, मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स सिद्धांतच्या सहाय्यानं वन कॅन गेट ॲन आयडिया अबाउट हाऊ टू ॲनालाइज द सिच्युएशन. आणि जेव्हा त्या एकाला आयडिया येऊन जाते की सिच्युएशन कसं ॲनालाइज करायचं, सिच्युएशनचे निरीक्षण कसं करायचं, टू सर्च अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स अँड देअर रिझल्ट. मग ते टू सर्च
ऑल्टरनेटिव्ह असे अलग अलग ऑप्शन अँड देअर रिझल्ट शोधण्याच्या मागे लागून जाते. अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हो, एक मिनिट. हां, अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर बेस्ड ऑन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझ. मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहे ते प्रत्येक ॲस्पेक्ट म्हणजे प्रत्येक स्थितीवर बेस्ड असतात ऑर्गनायझेशनच्या. दे आर नॉट डेव्हलप ओनली फ्रॉम व्ह्यू पॉईंट ऑफ हँडलिंग द रिसोर्सेस इफेक्टिवली. ते फक्त ह्या गोष्टीसाठी नाही बनलं आहे की रिसोर्सेसला इफेक्टिवली कशा प्रकारे वापरले जाते, पण बट दे गाईड मॅनेजमेंट इन अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. पण ते लोक जे आहे ते गाईड करते मॅनेजमेंटला, म्हणजे दिशा दाखवते इन अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशनच्या समजून घेण्यासाठी. ठीक आहे. सो दॅट दे कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग इक्वॅलिटी प्रोडक्ट्स ॲट रिजनेबल प्राईस. त्याच्यामुळे ते जे आहे फोकस करू शकतात लोकांना क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्यासाठी. क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड म्हणजे देण्यासाठी लोकांना क्वालिटी प्रोडक्ट ते कशा प्रकारे देऊ शकतात. ठीक आहे ना. ॲट रिजनेबल प्राईस म्हणजे गरजेनुसार. हां, ठीक आहे. याची एवढी प्राईस, याच्या एवढ्या प्राइजेसच्या अनुसार. ठीक आहे. अवॉइडिंग आर्टिफिशियल मॉनोपॉलिस्टिक सिच्युएशन. आता अवॉइड करणे मॉनोपॉलिस्टिक सिच्युएशन म्हणजे क्रिएट केलेले असे सिच्युएशन. मॉनोपॉलिस्टिक म्हणजे की हां, आपल्या हिशोबानं कोणते पण प्राईस आपण आपला मालिक. ठीक आहे. अशा हिशोबानं प्राईस ठेवू शकतो की म्हणजे हां, मीनं बनवला ना हा पुडा, हा मार्केटमध्ये जरी 5 रुपयाचा भेटत असेल, मेले 1000 रुपयात विकेन. अशा मॉनोपॉलिस्टिक सिच्युएशन. ठीक आहे. इनकरेजेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे ते इनकरेज करणं. ठीक आहे. R&D. रिसर्च इनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणं. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर डायनेमिक. मॅनेजमेंटचे डायनेमिक जे आहे, मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल आहे ते डायनेमिक आहे. डायनेमिक म्हणजे गतिशील, हॅव्हिंग अ लॉट ऑफ आयडिया, असे म्हणजे खूप सारे आयडिया आहे. ठीक आहे. देअर नेचर गोज ऑन चेंजिंग अलॉंग विथ द चेंजेस इन द बिझनेस वर्ल्ड. त्यांचं जे नेचर आहे ते बदलत राहते बिझनेस वर्ल्डच्या चेंजिंगच्या अनुसार. की ठीक आहे, आता बिझनेसचं वर्ल्ड बदलत आहे तर आपण पण बदलायला पाहिजे. ओव्हर द इयर्स, खूप वर्षापासून दे हॅव डेव्हलप टू सूट द करंट नीड. आताच्या टाईम म्हणजे ते असं कंटिन्युअस डेव्हलप करत होते की हां, आताची गरज काय आहे, तर आताची जी गरज आहे आताच्या गरजेनुसार आपण बदलायला पाहिजे. इट इनेबल्स द मॅनेजर्स टू ब्रिंग कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट इन देम. आता मॅनेजर्सला ते सांगून देते की कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट आणायचं आहे. आता आपल्याला मॅनेजमेंट ॲडॉप्ट न्यू ट्रेंड्स ॲट वर्किंग प्लेस ॲटोमॅटिकली. मॅनेजमेंट जे आहे ते नवीन नवीन ट्रेंड्स आणतात ॲट वर्किंग प्लेस ॲटोमॅटिकली, वर्किंग प्लेसमध्ये, की ज्याच्या थ्रू प्रोग्रेस जे कन्सिस्टंट होईल. दीज गाईडलाईन्स हेल्प मॅनेजमेंट टू मेक कम्पॅरिझन ऑफ यूज प्रिन्सिपल विथ इट्स एक्सपेक्टेड आउटकम. की हां, हे जे मॅनेजमेंट आहे ते कम्पेअर करतात यूज प्रिन्सिपल्स, की हां, आपण हे प्रिन्सिपल्स वापरले आणि याच्यापासून जे आपण विचार केला होता, एक्सपेक्ट केलं होतं की हां, एवढं आउटकम येईल, की एवढं आउटकम येत आहे का, इफ नीडेड. आणि जर गरज पडली मॅनेजमेंट कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल. मग जर आपल्याला वाटलं की हां, तेवढं आउटकम, तेवढा पैसा आपल्याला त्या प्रिन्सिपलपासून जेवढं आपल्याला वाटलं तर तेवढं नाही भेटत आहे, मग मॅनेजमेंट जे आहे ते कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल. ते प्रिन्सिपल आहे ते बदलून टाकतात. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन ॲट द मॅनेजमेंटची जे सिच्युएशन आहे त्याच्यानुसार इज हॅव्हिंग लिबर्टी टू टेक द डिसिजन ॲट देअर ओन. आणि त्याच्यापाशी पूर्ण आजादी राहते की कोणतं बी डिसिजन जे त्यांना बरोबर वाटेल ते घेऊ शकतात. दिस ट्रेनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच टुवर्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझ. आणि हे जे ट्रेनिंग आहे, ठीक आहे, हेल्प करतात डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच डेव्हलप करण्यासाठी. सायंटिफिक अप्रोच म्हणजे आपलं कुठे गेलं, बॅलेन्स अँड सिस्टमॅटिक और बॅलन्स डिसिजन. ठीक आहे, घेण्यात मदत करतात. टुवर्ड्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. की हां, ज्याच्या थ्रू रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झालं पाहिजे ऑर्गनायझेशनसाठी. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल नाही घेत. हेल्प्स टू कोऑर्डिनेट द अँड कंट्रोल. आता कोऑर्डिनेट म्हणजे तालमेल आणि कंट्रोल.
कंट्रोल शक्ती आपल्या हातात आहे सगळं कंट्रोल. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द गाईडलाईन्स फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. मॅनेजमेंटचे जे सिद्धांत आहे हे बेटर गाईडलाईन्स आहे, ठीक आहे, फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. बेटर कोऑर्डिनेशन, बेटर म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त, बेटर चांगलं, पहिल्यापेक्षा चांगलं ताळमेळ आणि कंट्रोल. कंट्रोल म्हणजे हां हे सगळं आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. आता कंट्रोल, ठीक आहे. इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू क्रिएट कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन अमॉंग डिफरंट एम्प्लॉईज वर्किंग इन डिफरंट डिपार्टमेंट. आता हे जे आहे खूप डिफिकल्ट आहे, चॅलेंजिंग आहे, की हां भाई तू करून दाखव, ठीक आहे, करून दाखव. हे व्हेरी चॅलेंजिंग टू क्रिएट कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन, ताळमेळ आणि सहयोग जे आहे, सहयोग सपोर्ट जनरेट करण्यासाठी. कारण की प्रत्येक एम्प्लॉई अलग अलग फील्डमध्ये वर्क करत आहे, अलग अलग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. हे डिफिकल्ट आहे. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क फॉर मॅनेजर. हे मॅनेजरसाठी बी खूप कठीण काम आहे टू कीप कंट्रोल ऑन द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज, की एम्प्लॉईचा जो परफॉर्मन्स आहे तो कंट्रोलमध्ये असला पाहिजे, ठीक आहे. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ऑफर सुटेबल सिस्टीम वाईल इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. मॅनेजमेंटचे जे सिद्धांत आहे, ठीक आहे, व्हाईल सुटेबल सिस्टीम वाईल इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. हे जे सुटेबल ऑफर देते की ह्या टाईमला जे बरोबर आहे, ठीक आहे. डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. आता ऑब्जेक्टिव्ह अप्रोच डेव्हलप करायचा आहे विथ द हेल्प ऑफ व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. खूपशा अशा प्रिन्सिपल्स आहे, ठीक आहे, त्याच्या हेल्पनी वन कॅन डेव्हलप अँड ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. ऑब्जेक्टिव्ह अप्रोच आपण डेव्हलप करू शकतो. मॅनेजर्स कॅन आयडेंटिफाय द बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. मॅनेजर जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो द बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, की हां बाय आत्ता टाईम आहे, आता आपण करू शकतो ना, आता आपल्याला परफेक्ट आउटकम मिळणार. रूट कॉजेस ऑफ द प्रॉब्लेम्स इन करेक्ट मॅनर, की हां भाई प्रॉब्लेम येत कुठून आहे, रूट जडापासून प्रॉब्लेम येत कुठून आहे, आपल्याला जड तर भेटला, ठीक आहे, ऑफ द प्रॉब्लेम्स इन करेक्ट मॅनर अँड कॅन प्रोव्हाइड ॲप्रोप्रिएट सोल्युशन. आणि त्यांना जड भेटला तर आता कॉज माहीत पडला आपल्याला, तर आता आपण त्याच्यावर बरोबर सोल्युशन पण देऊ शकतो. त्याच्यासाठी मॅनेजर आहे. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन द माइंड्स ऑफ मॅनेजर. मग यानंतर मॅनेजरच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये कॉन्फिडन्स येऊन जाईल की हे भाई आता आपण केलं तर आता आपण अजून करू शकतो आणि अजून बेटर करू शकतो, ठीक आहे, असं आहे. तर आता आज आपण एवढंच घेऊ कारण की खूप टाईम झाला आहे. तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब, कारण की बोथ मी क्विकमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला आणि बेटर याच्यात समजवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. तर थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब डबल म्हणत आहे. तर नेक्स्टमध्ये आपण थेअरीज ऑफ मॅनेजमेंट चालू करू, ठीक आहे गाईज. बाय.